आणि एका नवीन विषयाकडे आपण जाणार आहोत। आपण एका स्त्रीच्या जीवनातून पाहिलं जिला 18 वर्षापासून कुबडाचा आजार होता आणि तिला सरते शेवटी येशू ख्रिस्ताने एक पदवी दिली, एक नवीन नाव दिलं। काय नाव दिलं? अब्रामाची कन्या तिला का म्हटले याविषयी मी उत्तम रीतीने संदेश दिलेला आहे। आज आपण याच टॉपिकला धरून पुढे जाणार आहोत। पण आजचं हेडिंग आहे ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचे आशीर्वाद। तर गलतीकारास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 13 आणि 14 ही 2 वचनं वाचून मग आजच्या वचनाकडे आपण प्रस्थान करूया। गलतीकारास पत्र 3रा अध्याय आणि वचन 13 आणि 14। Galatians chapter 3 verse 13 and 14। आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नेमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले। जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे। ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे। आमेन, हालेलुया। बायबल या ठिकाणामध्ये स्पष्टपणे सांगते की येशू ख्रिस्त आमच्यासाठी शाप झाला आणि ते श्रापित मरण त्याने सबंध मानव जातीसाठी स्वतःवरती घेतलं। परंतु या सर्व गोष्टीमध्ये देवाचा एक उद्देश दिसतो। आमचा देव कोणती गोष्ट बिना उद्देशाशिवाय करत नाही। तो मनुष्याला, तुम्हाला आणि मला या जगामध्ये जन्माला आणण्यापूर्वी आमच्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये एक उद्देश आहे। पण देवाकडं या जगामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, स्त्री असो, पुरुष असो किंवा तृतीयपंथी किंवा असो, कुणी असो, अशा प्रत्येकासाठी परमेश्वराकडे एक उद्देश आहे। परंतु आज हा जो उद्देश आम्हाला पित्याचा दिसतोय त्या उद्देशामध्ये बायबल सांगतं अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये आम्ही जे परराष्ट्रीय होतो, येशूला ग्रहण करण्यापूर्वी, तारणापूर्वी जे येशूपासून दूर होतो, अब्रामाला दिलेला आशीर्वाद, हजारो वर्षापूर्वी दिलेला आशीर्वाद आम्हाला येशूच्या माध्यमातून मिळावा। हालेलुया। सर्वांना आशीर्वाद पाहिजे, परंतु मला सांगू द्या, बायबल या ठिकाणामध्ये नोहाचा आशीर्वाद म्हणत नाही, बायबल या ठिकाणामध्ये मोशेचा आशीर्वाद म्हणत नाही, दाविदाचा म्हणत नाही, ना कुठल्या गोष्ट। अब्रामाचा आशीर्वाद यासाठी म्हणण्यात आलेला आहे कारण आशीर्वाद त्यालाच मिळतो ज्याच्यासाठी देव अभिवचन बोललेला आहे। परंतु अभिवचन आणि आशीर्वाद त्याच्या मधली गोष्ट लोक विसरून जातात। अभिवचन आणि आशीर्वाद त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट ज्याला प्रोसेस आम्ही म्हणतो, जिथं आम्हाला अब्रामाचा जर आशीर्वाद पाहिजे तर आमच्यामध्ये अब्रामाच्या विश्वासाची क्रियाही पाहिजे। आजच्या जगामध्ये जे काही चालले, प्रत्येक जण मोठमोठे अभिवचन बोलत आहे, तुला शेपूट नाही तर तुला मस्तक बनवलेलं आहे, आमेन, सगळे जोरात ओरडत आहे। परंतु ते मस्तक तुला बनवण्यासाठी फक्त कुणीतरी बोलून आणि मोठा आवाज करून मिळणार नाही, परंतु तुला सुरुवातीपासून त्या प्रोसेसमधून, त्या प्रक्रियेमधून जावं लागेल। ती प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण होत नाही। बायबलमध्ये अभिवचन आहेत, बायबलमध्ये भविष्यवाणी आहे, देवाच्या वचनामध्ये काय काय आहे? देवाच्या वचनामध्ये आज्ञा आहे, देवाच्या वचनामध्ये आहे प्रतिज्ञा, ज्याला अभिवचन म्हणतात। देवाच्या वचनामध्ये देवाची योजना, देवाच्या वचनामध्ये देवाची इच्छा आणि देवाचं काम। कुणी विचारलं तुमच्या देवाच्या वचनात काय आहे तर त्याच्यासाठी बोला, माझ्या देवाच्या वचनामध्ये माझ्या देवाची आज्ञा आहे, माझ्या देवाची प्रतिज्ञा आहे, माझ्या देवाने बनवलेली योजना आहे, माझ्या देवाच्या इच्छेला त्यात प्रगट केलं जातं आणि देवाचं काम देखील आहे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि अब्रामाच्या आशीर्वादाविषयी आपण महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत।
आणखी एक वचन या गलतीकाराच्या पत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याच गलतीकाराचा 3रा अध्याय आणि वचन 7, 8, 9 3 वचन वाचा. यावरून तुम्ही समजून घ्या की, तुम्ही सगळेजण इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती समजून घ्या की, जे विश्वासाचे तेच अब्राहामाचे पुत्र आहेत. जे ख्रिश्चन आहेत ते अब्राहामाचे पुत्र नाहीत. जे पिढ्यानपिढे जे ख्रिस्ती ते अब्राहामाचे पुत्र नाहीत. जे विश्वासाचे, जे विश्वसनीय जीवन जगतात, जे येशूच्या मागे चालतात, जे वचनाला आपल्या जीवनात उंच करतात, जे देवाच्या इच्छेला महत्व देतात, जे विश्वासाचे ते अब्राहामाचे पुत्र आहेत. पुढे देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार. ह्या पूर्व ज्ञानामुळे शास्त्र लेखाने अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, देवाने अब्राहामाला सुवार्ता सांगितली पूर्वीच, तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. फक्त तुझ्या संततीला नाही, सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत, नीट ऐका आता, म्हणून जे विश्वासाचे, विश्वास योग्य, जे देवाच्या मार्गावर चालणार आहेत, म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या, नीट ऐका, विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो. आमेन. असा आशीर्वाद कोणी पाहिला का, ऐकला का? आम्हाला कसा आशीर्वाद पाहिजे? मालपाणी सहित आशीर्वाद पाहिजे. आम्हाला कसा आशीर्वाद पाहिजे? आम्हाला उत्तम आरोग्यासहित आशीर्वाद पाहिजे. अब्राहामासहित आशीर्वाद. हे जसं एखादी स्कीम मध्ये गेल्यानंतर 5 किलो साखर घेतल्यावरती 200 ग्राम चहा पावडर. अब्राहामासहित आशीर्वाद म्हणजे काय? हे जगाच्या पद्धतीचा प्रकार नाहीये. अब्राहामासहित आशीर्वाद म्हणजे मी ज्यावेळेस प्रार्थना करतो, मला परमेश्वराने एक अनुग्रह दिला, प्रभू हे काय आहे अब्राहामासहित आशीर्वाद? तर देवाचा आत्मा म्हणतो की अब्राहामासहित आशीर्वाद म्हणजे जो आपल्या जीवनामध्ये परिस्थिती सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, जो विश्वासाने देवाच्या अभिवचनाकडे पाहून आज भले काही चांगलं घडत नाही तरी सुद्धा तो त्याच्यावरती आशा ठेवून चालतो, त्याला अब्राहामासहित आशीर्वाद म्हणजे देवाने काही वर्षापूर्वी अब्राहामाला सृष्टी स्वरूपाने, देह स्वरूपाने पाहिलं होतं, परंतु ज्या एखादा व्यक्ती परराष्ट्रीय कुठल्याही जाती धर्माचा असो, जो येशूकडे येतो आणि विश्वसनीय जीवन जगतो, नकारात्मक परिस्थितीमध्ये देखील देवाच्या वचनाकडे बघून चालतो, तेव्हा देवाला त्याच्यामध्ये अब्राहामाची एक प्रतिकृती किंवा अब्राहामाची पर्सनॅलिटी दिसते. हालेलुया. आणि मला सांगू द्या, अब्राहामासहित आशीर्वाद ऐकायला आम्हाला साधारण वाटतं, परंतु त्याचं महत्व खूप आहे. का माहिती का? अब्राहामासहित देव मनाला येईल तेव्हा येऊन बोलायचा, कधी पण उठायचा त्याला उठवायचा. अब्राहामासहित कधी पण देवदूत पाठवायचा, म्हणायचा त्यांना लंच टाइम झाला खायला दे. अब्राहामासहित हा आशीर्वाद आज आम्ही पाहतो. काही लोकांनी एंजेलिक मिनिस्ट्री आणली. एंजल तुम्हाला स्पर्श करत आहे, एंजल तुम्हाला आशीर्वाद देते, जे पूर्णपणे बायबल विरहित किंवा नॉन बिब्लिकल आहे. तुम्ही जेव्हा अब्राहामासहित आशीर्वाद पाहता ना, तर एंजल तुमची सेवा करायला येतात. हालेलुया. एंजलची सेवा करायला किंवा उपासना करायला बायबल आम्हाला सांगत नाही, तर स्वर्गदूत आमची सेवा करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना अब्राहामासहित आशीर्वाद पाहिजे? किती लोकांना ख्रिस्त येशूमध्ये अब्राहामाचे आशीर्वाद पाहिजे? ज्यांना अब्राहामाचे आशीर्वाद पाहिजे त्यांनी अब्राहामाचा खडतर प्रवासही पाहिला पाहिजे, अब्राहामाची विश्वासाची कृती पाहिला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये थोडंसं एक एक्झाम्पल त्याच्या जीवनामधलं पाहून आपण अब्राहामाला जे अभिवचन मिळाले तिकडे जाणार आहोत. पण तत्पूर्वी रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 17 वाचा. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केला आहे असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. पुढे तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे
त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. असा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला अब्रामासहित किंवा अब्रामाचे आशीर्वाद मिळतील. कसा विश्वास? जगाच्या दृष्टीने मूर्खपणा आहे. बायबल सांगतं आशेला जागा नसतानाही त्यांनी आशेने विश्वास ठेवला. हालेलुया. आम्ही मनुष्याच्या स्वरूपाने बघतो, संपलं, फिनिश, काय होणार नाही आता, याचं गेलं वायाला कार्ट, काय होत नाही आता इथून पुढं. मनुष्य विचाराने हा विचार येतो. पण अब्रामासहित ज्याला आशीर्वाद मिळतो किंवा ख्रिस्त येशूमध्ये ज्याला अब्रामाचे आशीर्वाद मिळतात, त्याच्यामध्ये अब्रामाचा एक स्वभाव येतो आणि तो स्वभाव सांगतो की आज आशेला जागा नाही तरी मी आशेने विश्वास ठेवल, कारण माझा देव मला निराश करणार नाही, कारण त्याची आशा मला लाजवीत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डॉक्टरचा रिपोर्ट जरी काही आला असेल, तो रिपोर्ट दाखवत आहे संपलं, पण त्या रिपोर्टला सांगा आज जीवनाच्या आशेला जागा नाही, परंतु जीवनाचा श्वास फुगणारा देव तो निश्चित मला जीवन देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्राम हा अशा विश्वासाचा व्यक्ती होता. आशेला जागा नसतानाही, म्हणजे अशी परिस्थिती होती, 100 वर्षाचं त्याचं आयुष्य, त्याच्याविषयी पुढे 19 वचन सांगतं की तो 100 वर्षाचा झाला होता आणि त्याच्या पत्नीचं वय 90, तिचं गर्भाशय निर्जीव झालं होतं, त्याचं तारुण्य मेलं होतं. अब्रामाचं तारुण्य निर्जीव झालं होतं आणि सारेचं गर्भाशय निर्जीव झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पाहिलं की आता पुत्र जन्मासाठी आशेला जागा नाही, कारण माझ्या पत्नीचं गर्भाशय निर्जीव झाले, माझं तारुण्य निर्जीव झाले. परंतु त्या परिस्थितीमध्ये तो टिकून राहिला, कारण तो अभिवचनाकडे बघून जगत होता आणि त्या प्रकारे विश्वासाने चालत होता, म्हणून त्याला अभिवचनाने पुत्र निर्माण झाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अब्रामाचे आशीर्वाद मिळण्यासाठी थोडासा वेड्या प्रकारचा विश्वास पण ठेवावा लागतो. जग जरी हसल, कदाचित लोकांना अब्राम दरवर्षी सांगत असेल, अब्रामाला ज्या दिवशी देवाने अभिवचन दिलं निघाला, कदाचित 10 वर्ष झाले, कुठे मूल देणारे, 20 वर्ष झाले, कुठे मूल देणारे, 22 वर्ष झाले, लोक हसत असेल, म्हातारा झाला, कुठून देणारे, 24 वर्ष झाले, देणारे. कारण त्याला माहिती होतं माझा देव तो म्हणतो जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखी आज्ञा करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला अब्रामासहित आशीर्वाद पाहिजे त्याला अब्रामाची प्रक्रिया पण माहिती पाहिजे. नुसतेच अभिवचन बोलून तुला हे मिळेल, तुला ते मिळेल, हग्गई 2:19 सांगतं आजच्या दिवसापासून मी तुला आशीर्वाद देईन, तू बहुत राष्ट्रांना देशील, सगळीकडे हाच पट्टा मारला जातो आज. अरे पण अभिवचन कधी पूर्ण होईल? अभिवचन निश्चित आशीर्वाद घेऊन येतं, पण अभिवचन आणि आशीर्वाद त्याच्यामध्ये असणारी ती प्रक्रिया, ज्याच्यामध्ये तुला धीर ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुला वाट पाहणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुला सहन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये तुला देवावरती अवलंबून राहणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अब्रामाला देवाने काय काय अभिवचनं दिली होती, या अभिवचनांना घेऊन लोक आशीर्वाद बोलतात. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 1 ते 3. उत्पत्ती 12:1 ते 3. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपले बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या राष्ट्रात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. ओके. तू आशीर्वाद होशील. तुझे जे अभिष्ट चित्तील त्यांचे मी अभिष्ट करीन, जे तुझे अनिष्ट चित्तात त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आता या वचनामध्ये पाहिलं तर देवाने जवळजवळ त्याला 7 अभिवचन दिलेत. किती दिलेत? चला आपण मोजूया. नंबर 1 मध्ये तो म्हणतो मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करील. त्या अभिवचनाकडे पाहून अब्राम विश्वासाने चालला, म्हणून आज इस्रायल राष्ट्र उभा आहे. हालेलुया. पुढे तो म्हणतो की मी तुला काय म्हणतोय? आशीर्वाद देईल. नंबर 2
पुढे तो काय म्हणतोय, मी तुझं नाव, आज आहे का मोठं नाव? आमच्या देवाची ओळखच होती, अब्राहम का प्रभू, इसहाक का प्रभू, याकोब का प्रभू. त्याची सुरुवातच होती अब्रामाचा देव. हालेलुया. पुढचा आशीर्वाद तो काय म्हणतो, तू काय म्हटलेलं आहे, ऍक्च्युअल मध्ये असं म्हटलेलं आहे की तू आशीर्वादाचा मूळ स्रोत होशील. तू आशीर्वाद, आशीष का मूल होगा, हिंदी मध्ये दिले. म्हणजे प्रत्येक आशीर्वादी तुझ्यापासून रिलीज होतील. आज अब्रामापासून इसाकापर्यंत, इसाकापासून याकोबापर्यंत, याकोबापासून सर्व परराष्ट्रीयांपर्यंत आशीर्वादाचं मूळ स्रोत कोण आहे, अब्राम. किती आशीर्वाद झाले, 4. पुढं, जे तुझं चांगलं बोलतील त्यांचं मी आहे ना. तुम्हाला असं वाटतं का मी त्यांचं चांगलं केलंय, त्यांनी माझं चांगलंच करावं? हा, जे तुझे अभिष्ट चिंतील, जे तुझ्याविषयी त्यांचं मी चांगलं करीन. पुढचा आशीर्वाद 6. जे तुम्हाला तुमच्याविषयी चुकीचं किंवा वाईट चिंतील, परमेश्वर म्हणतो तू काळजी करू नको, मी त्याचं बघून येईल. 7 आणि शेवटचा आशीर्वाद काय म्हणतो तो, पृथ्वीवरील सर्व कुळे तुझ्याद्वारे आशीर्वाद होतील. कुणाद्वारे? एका व्यक्तीद्वारे सबंध राष्ट्रांना तो आशीर्वाद देत आहे, सर्व कुळांना आशीर्वाद देत आहे. हे 7 अभिवचन आहेत. किती अभिवचन आहेत? हे अभिवचन पूर्ण झाले का आजच्या डेटला, का नाही झाले? झाले ना. देवाने त्याच्यापासून मोठं राष्ट्र केलं, त्याचं नाव मोठं केलं, आशीर्वादाचा उगम त्याला केला. जेव्हा जेव्हा पण त्याच्या थोडी चांगलं केलं, तर परराष्ट्रीय राजा जरी असला तर देवाने अबिमेलेक नावाचा एक राजा, एक परराष्ट्रीय होता, त्याच्या घराण्यामध्ये अशी परिस्थिती होती, ना त्याला मुलं बाळ होते, ना त्याच्या दासदासीला होते, इव्हन त्याच्या राज्यातल्या म्हणतात जनावराला पण नव्हते. पण ज्यावेळेस अब्रामाने त्याला आशीर्वाद दिला, बायबल सांगतं त्याच्या दासदासीला, त्याच्या घराण्यात, त्याच्या राण्यांना पुत्र संतान झाले. हालेलुया. जे त्याच्या अगेन्स्ट गेले, जे त्याच्या विरुद्ध गेले, त्यांचा पूर्णपणे विनाश केला. लोटाला सोडवण्यासाठी अब्रामाने केवळ 317 जवान मुलांच्या द्वारे 5 राजांचा पराजित केला आणि लोटाला सोडवलं. आणि तेव्हा त्याला रस्त्यामध्ये मल्कीसदेक म्हणजे येशूचं दर्शन झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्याद्वारे सर्व कुळे आशीर्वाद. आम्ही पण अब्रामाच्या कुळातलेच आहोत. पण जर त्या कुळानुसार जर मला त्याचे आशीर्वाद पाहिजे, तर मला सांगू द्या की बऱ्याच वेळेला आम्ही पाहतो की ज्या वेळेला कोणीतरी आजोबा पंजोबाचं नाव असतं आणि त्या व्यक्तीचा वारसदार असतो, त्याचं नाव जोपर्यंत त्या सातबाऱ्यावर चढत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्याची होत नाही. तुम्ही आणि मी त्या सातबाऱ्यावरती नाव चढवण्याच्या योग्यतेचं नाहीये. येशूने तुमचं आणि माझं नाव चढवलं, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला अब्रामाचे आशीर्वाद प्राप्त होतात. हालेलुया. आणि ते नाव चढवण्यासाठी तुमच्या आणि माझ्या मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं बलिदान दिलं. ते मृत्यूपत्र त्यांनी पूर्ण केलं. तो तुमच्या आणि माझ्यासाठी मेला, म्हणून त्याच्या मृत्यूपत्राने आम्ही स्वर्गीय देवाचे वारीस झालो आणि अब्रामाच्या आशीर्वादाचे हक्कदार झालेलो आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक प्रश्न मला पडला. आम्ही सर्व बायबल वाचताना बहुतेक लोक आहेत, देवाने अब्रामाच्या जीवनामध्ये कशा स्वरूपाने काम केलं. पण तत्पूर्वी यहोशुआच्या पुस्तकाकडे जाऊ आणि एक वचन कुणीतरी वाचावं. यहोशुआ 24 आणि वचन 1 आणि 2 वाचा. नंतर यहोशुआने इस्रायलच्या सर्व वंशांना शेखेम येथे जमविले आणि इस्रायलाचे वडील जन, प्रमुख न्यायाधीश व अंमलदार यांना बोलवणे पाठविले आणि ते देवासमोर हजर झाले. कुठे हजर झाले? देवासमोर. किती भारी वाटत असेल ना. सगळ्यांना यहोशुआ जमा करतो, देवासमोर हजर झाले. देवाची उपस्थिती कायम असत होती. पुढं. तेव्हा यहोशुआ सर्व लोकांना म्हणाला, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, प्राचीन काळी तुमचे पूर्वज अब्राम व नाहोर ह्यांचा बाप तेरह हे फरात महानदी पलीकडे राहत
व अन्य देवतांची उपासना करीत. बस. अब्राम हा ख्रिस्ती होता का? अब्राम कुठं जसं लोक आज जीव म्हणतात, यहुदी म्हणतात, तो होता का? काय म्हणत ते यहोशुआ? अन्य देवतांची उपासना करणारा होता. आणि अब्रामाचा कौटुंबिक व्यवसाय हा होता की अन्य देवतांच्या मूर्त्या देखील घडवणं. तर माझा प्रश्न हा आहे की असं काम करत असताना देव त्याला कसा प्रकट झाला असेल? काय वाटतं तुम्हाला? देवाने त्याला कशा प्रकारे पाचारण केलं असेल आणि का केलं असेल? भावनिक उत्तरामध्ये लोक बरेच उत्तर देतात, पण आज आपण वचनाच्या आधारावर आपण अब्रामाचं मूळ पण पाहणार आहोत. देवाने अब्रामाची निवड का केली? अशा व्यक्तीची निवड केली की जे अन्य देवतांची उपासक, आणि हा देव ईर्ष्यावान आहे, ही इज अ जेलियस गॉड असं म्हटलेलं आहे. त्याला या सगळ्या गोष्टींचा द्वेष आहे, परंतु देव निवडतोय कुणाला? आणि अशा व्यक्तीला निवडते की जो अन्य देवतांची उपासना करणारा आणि अन्य देवतांना घडवणारा. तर देवाने त्याला कशा प्रकारे त्यांनी देवाने बोललं असेल? काय वाटतं तुम्हाला? स्तेफनाला ज्यावेळेस पवित्र आत्म्याने संदेश दिला, ज्यावेळेस लोक त्याच्यावरती दाटवट खाऊन आले, त्यावेळेला स्तेफनाने संदेश द्यायला सुरुवात केली. त्यावेळेला स्तेफन उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये देवाने काय घडवलं, कसं घडवलं, नोहा, हनोक इथं नाही गेला, तर स्तेफनाचा संदेश सुरू झाला अब्रामापासून. आणि स्तेफनाचं आपण अध्यायाकडे जाणार आहोत. प्रेषितांचं कृत्य 7वा अध्याय आणि वचन 2 पासून पुढे. तेव्हा तो म्हणाला, बंधुजन हो व वडीलजन हो, ऐका. आपला पूर्वज अब्राम हरान प्रांतात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटेमिया हा देशात असता गौरवशाली देवाने त्याला दर्शन देऊन म्हटले, तू आपला देश व आपले नातलग सोडून मी दाखवीन त्या देशात चल. आमेन. हालेलुया. स्तेफनाला पवित्र आत्म्याने हे प्रकट केलं की अब्रामाला पाचारण कसं झालं. सवाल हा येतो की ठीक आहे, देवाने त्याला दर्शन दिलं, पण हा देव ईर्ष्यावान देव आहे, मूर्तीपूजक व्यक्तीला का निवडल? तर त्याचं उत्तर आपल्याला यशयाच्या पुस्तकामध्ये मिळेल. यशयाचा 65 अध्याय आणि वचन 1. जे मला विचारत नसत त्यास मी दर्शन दिले. यशया भविष्यवक्ता याचं प्रकटीकरण देतोय. जे मला विचारत नव्हते मी त्याला दर्शन दिलं. माझा धावा करीत नसत, माझा धावा कधीच त्यांनी केला नाही, त्यास मी प्राप्त झालो. ज्यास माझे नाव प्राप्त नव्हते, ज्याला माझं नाव माहिती नव्हतं, त्यास मी म्हणालो पहा मी आहे. आणि हे ऐकल्यानंतर अब्राम, मी विचार करतो की निघाला कसा काय त्याच्या मागं? अब्रामाने कसा काय निर्णय घेतला? हा आज बोलतोय, कोण बोलतोय काय, हा विचार नाही केला. कारण अब्राम एक मूर्तीपूजक होता, मूर्त्या घडवणारा होता, निरनिराळे देवदेवता त्याला माहिती होते, त्याने स्वतःने त्यांना घडवलं होतं, पण त्यातला कोणीच त्याच्याशी बोलला नाही. पण त्याला अशा देवाचा अनुभव आला की जो त्याच्याशी बोलत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही, सर्व सोडलं आणि तो त्याच्या मागं निघाला. आणि त्यामुळं अब्रामावर देव संतुष्ट झाला. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काही लोकांना विचारलं, ते म्हणतात देववाणी झाली, हे झालं ते झालं, परंतु स्तेफन सांगतो की देवाने त्याला दर्शन दिलं. अशा व्यक्तीला दर्शन दिलं की कधी अब्रामाने यहोवाला विचारलं नाही, कधी त्याची माहिती नव्हती, कधी त्याच्याविषयी कुठली गोष्ट त्याला माहीत नव्हती, कधी त्यांनी त्याचा धावा केला नाही. तर मला सांगू द्या, येत्या दिवसामध्ये तुमचं आणि माझं जीवन इतकं प्रार्थनाशील असावं, आणि जसं अब्रामाला तो तुझ्या राज्यात घेऊन आला, तसे या अन्य जातीला तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. नेहम्याच्या पुस्तकात जाऊया. नेहम्याचा 6वा अध्याय आणि वचन 7. हे परमेश्वरा, तूच देव आहे. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राम हे नाव दिले.
आता इथं काय फरक वाटतोय का तुम्हाला? वाचताना काही वाटलं नाही फरक? ऐकायला वाचताना वाचा परत. हे परमेश्वरा, तूच देव आहेस. तू अब्रामास निवडून घेऊन खासद्यांच्या ऊर गावातून बाहेर आणले व त्यास अब्राम हे नाव दिले. काय चेंज नाही वाटलं? काय चेंज आहे त्याच्यात? अब्राम आणि अब्राहम एक शब्द मिस आहे त्यात. अब्राम हे नाव मूर्तिपूजक नाव आहे आणि त्याने त्याचं नाव कधी बदललं? अब्राहम. अब्रामचा अर्थ होता फक्त राष्ट्रपिता, पण अब्राहम याचा अर्थ होतो राष्ट्रांचा पिता. तो फक्त एका राष्ट्रापुरती मर्यादित होता, पण देवाने तिथून त्याला काढलं आणि तुझं मी नाव मोठं करील. फक्त मेसोपोटेमियामध्ये असणारं खासद्यांचं ऊर तेवढ्यापुरती तुला ठेवत नाहीये, तर सर्व राष्ट्रांचा पिता मी तुला करत आहे. देवाने अभिवचन दिल्या. पण मला सांगू द्या की अब्रामाचं नाव अब्राहम पडण्यासाठी अब्रामाला किती मोठ्या कसोटीतून जावं लागलं. किती वर्ष अब्रामाला वाट पाहावी लागली. किती वर्ष त्याला देवाच्या मार्गामध्ये विश्वासाने चालावं लागलं. किती वर्ष त्यांनी देवाची या सर्व गोष्टीमध्ये वाट पाहिली आणि देवाने सांगितलं त्याप्रमाणे तो चालू लागला. किती वर्ष माहितीये? जाऊया उत्पत्तीचं पुस्तक याचा 17 अध्याय आणि वचन 1 वाचा. अब्राहम 90 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्व समर्थ देव आहे. तू मजसमोर आहेस. हे मनात वागून चाल व सात्विकपणे राहा. आमेन. आमेन. किती वर्षाचा आहे? नाही हो, चुकते काहीतरी तुमचं. 99. किती वर्ष? तो किती वर्षाचा असताना त्याला त्याच्या खासद्याच्या ऊर देशातून काढलं? 75 वर्षाचा. म्हणजे 75 वर्षाचा असताना त्याने आपलं मायदेश सोडला आणि तो 24 वर्ष देवाच्या माग इमानदाराने प्रामाणिकपणे देव सांगतो, आवाज देतो तेव्हा उठतो, सांगल त्या पद्धतीने जात आहे. 24 वर्ष तो वाट बघत आहे. 24 वर्ष तो देवाच्या मार्गात चालत आहे आणि तेव्हा देखील देव म्हणतोय की तू माझ्या समोर आहे, हे मनात वागून सात्विकपणे चाल. आम्हाला लगेच 24 तासात रिझल्ट पाहिजे. 24 वर्ष त्याने देवाच्या मार्गात चालल्यानंतरही देवाने त्या ठिकाणामध्ये 5 वर्षापासून पुढे पाहिलं. तो म्हणतो यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. एक मूर्तिपूजक नाव होतं, पण देवाने अब्राहम नाव बदललं. आज बरेच लोक नाव बदलतात, पण नवा करार म्हणतो नावामध्ये काम नाहीये, तुमच्या कामामध्ये काम आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने त्याचं नाव बदललं, पण का बदललं माहितीये का? कसं बदललं? 17:2 पासून वाचा. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो. मी तुला बहुगुणित करीन. तेव्हा अब्राम उपडा पडला. आणि काय तेव्हा अब्राम? आजचा अब्राम काय म्हटलं असं? 24 वर्ष काय करतोय देवा? मी माझ्या बापाचं घर सोडलंय, त्याच्यामध्ये मधूनच तू म्हटलं तुझं पुतण्या सोड, त्यालाही सोडलंय. सगळं सोडून मी 24 वर्ष येतोय, तरी म्हणतोय माग चाललोय ना माग. हे ऐकून अब्राम देवासमोर उपडा पडला. कदाचित तुम्ही आज चर्चला येताय, अनेक वर्ष फक्त अभिवचन येत आहे. अभिवचन हिथं देखील आलं की मी तुला बहुगुणित करल. हा एक नवा अभिवचनाचा आशीर्वाद आला. ते ऐकल्यावर तो म्हणतोय देवा मी आता काय किती वेळ तुझी वाट बघू. पण त्या ठिकाणामध्ये बायबल सांगतं अब्राम उपडा पडला. कदाचित आज पण तुम्हाला उत्तर नसेल, तर देवाच्या अभिवचनासमोर उपडे पडा. देव तुमची पर्सनॅलिटी बदलून टाकेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अब्राम त्या ठिकाणामध्ये देवासमोर उपडा पडला, म्हणून देव म्हणतो की तुला आजपासून अब्राम नाही तर अब्राहम म्हणतील. हालेलुया.
परंतु या नावाला बदलण्यासाठी नेहम्या जे सांगतोय आम्हाला, हे नाव बदलण्यासाठी अब्राम 24 वर्ष प्रामाणिकपणे देवाच्या माग चालत होता. 24 वर्ष. आणि ते वर्ष होतं तिथं देव सर्व प्रकारची त्याची त्या ठिकाणामध्ये परीक्षा करत आहे. ते वर्ष होतं त्या ठिकाणामध्ये. त्याच्या आधी देवाने त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी केल्या. त्या वर्षामध्ये त्याच्याकडून कदाचित लोक म्हणतात चूक झाली, त्याने हगार बरोबर पत्नीच्या बोलण्यावर संबंध स्थापला, सगळी गोष्ट आम्हाला माहिती आहे. पण या सर्व स्थितीमध्ये अब्राम या 24 वर्षामध्ये देव जेव्हा पण अभिवचन बोलायचा तर त्या अभिवचनाला घेऊन तो त्या ठिकाणामध्ये प्रामाणिकपणे स्वीकारायचा आणि त्या प्रोसेसमध्ये, त्या प्रक्रियेमध्ये विश्वासाने तो चालत होता. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याकोबाच्या पत्रामध्ये थोडंसं आणखी काही गोष्टी आपण अब्रामाच्या जीवनात पाहणार आहोत. आज जस्ट हा पहिलं सेशन आहे, त्याच्यामध्ये मी जस्ट अब्रामाच्या जीवनामधल्या काही गोष्टी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. मग आपण अब्रामाचे आशीर्वाद कसे कसे ऍक्टिव्ह होत होते त्याविषयी डिटेलमध्ये पाहणार आहोत. याकोबाचं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 22 आणि 23. विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता. नुसता विश्वास नव्हता, तो विश्वास त्याच्या ऍक्शन सहित, त्याच्या क्रियासहित 24 वर्ष कार्य करत होता. किती वर्ष? अभिवचन मिळालं त्या प्रकारे त्याला जे हवंय ते मिळालं नाही. 24 वर्ष विश्वास क्रियांनी कार्यरत होता. पुढे, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला. विश्वास कुणाच्या भविष्यवाणीने तुमच्या जीवनात पूर्ण होणार नाही. तुमचा विश्वास तुमच्या विश्वासाच्या क्रियांनी पूर्ण होणार. पुढे, हे तुला दिसते. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि तो त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला, ते विश्वासाच्या द्वारे ते त्याचं नीतिमत्व असं गणण्यात आले आणि त्याला देवाचा मित्र म्हणण्यात आले. हा सगळ्यात बेस्ट आशीर्वाद आहे. काय बायबलमध्ये तुम्ही वाचलं का की नोहाला म्हटले देवाचा मित्र, योबाला म्हटले देवाचं, म्हटलं ऐकले, वाचले तुम्ही या बायबलमध्ये? बायबलमध्ये या एकाच व्यक्तीला, अब्रामाला देवाचा मित्र म्हणण्यात आलंय. पण ती मित्रत्वाची उपाधी मिळण्यासाठी अब्रामाला एका मोठ्या कसोटीतून जावं लागलं. अब्रामाचे आशीर्वाद देण्यासाठी आम्हाला किंमत चुकवावी लागल, कुर्बानी द्यावी लागल. अब्रामाच्या जीवनामध्ये देवाचा मित्र हा आशीर्वाद केव्हा मिळाला माहिती का? किंवा हे टायटल किंवा हे नाव कधी मिळालं माहिती का? की अब्रामाने आपला मुलगा, एकुलता एक मुलगा देवाने आज्ञा केल्याप्रमाणे वेदीवरती चढवला. आपल्या मुलाला देखील त्यांनी राखून ठेवलं नाही. म्हणून देवाने अब्रामाला मित्र का म्हटलं असेल तर एक थॉट विचारामध्ये आला. कारण अब्रामाने कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता देवाने सांगितल्याप्रमाणे आपल्या मुलाला वेदीवरती घेऊन गेला होता. कारण देव काळाच्या शेवटी अब्रामाने जे इसाकाला बलिदान करण्याचं कृत्य करणार होता तेच कार्य पिता आपल्या पुत्राबरोबर करणार होता. आणि तेव्हा वाटलं की बाबा हा आपल्या मैत्रीच्या योग्यतेचा आहे. मी जे हजारो वर्षानंतर सगळ्या जगासाठी माझा पुत्र देणार आहे त्याचं टायटल किंवा त्याची सुरुवात, भले इसाक बलिदान झाला नाही पण बलिदान करण्यासाठी अब्रामाने इसाकाच्या गळ्यावरती सुरा उपसला होता. वरून आवाज आला, अब्राम थांब. या कसोटीतून गेल्यावर हे विश्वास त्याच्यासाठी नीतिमत्व म्हणजे रायचियसनेस मोजण्यात आली आणि ते रायचियसनेस मिळाल्यामुळं तो देवाचा मित्र झाला. मी मागे तुम्हाला सांगितलं, अब्रामाच्या आशीर्वादाने तुम्ही देवाचे मित्र होता, येशूच्या आशीर्वादाने तुम्ही देवाचे पुत्र होता. कुठल्याही जगामधलं कॉइन घ्या, कुठल्याही जगातली नोट घ्या, त्या नोटच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला किंमत दाखवते आणि दुसऱ्या बाजूला सरकार दाखवते. किंमत ही आहे की आम्ही देवाचे पुत्र आहोत आणि सरकार म्हणजे अधिकार हे आहे की आम्ही अब्रामाचे, जसे देवाचा मित्र आहे तसं अब्रामाद्वारे आम्ही देखील देवाचे मित्र आहोत. हालेलुया. आमचे 2 नाते, बापाबरोबरचं नातं असं असलं पाहिजे. नुसतंच पुत्रत्व आणि
पितृत्वाचं नातं नसावं, तर त्याच्यामध्ये मित्रत्वाचं नातं बी असावं. येशू ख्रिस्त म्हणतो, जर तुम्ही माझ्या आज्ञांमध्ये राहताल तर तुम्ही माझे मित्र. गाणे पण गातात लोक ठराविक दिवशी, कोण मित्र येशूवानी. पण कोण मित्र येशूवानी? जर येशूचा मित्र व्हायचे, यहोवाचा मित्र व्हायचे, त्याच्यासाठी किंमत चुकवणं गरजेची आहे. आणि ती किंमत चुकवताना ज्या वेळेला देवाचं वचन सांगतं, माझ्या मुला माझ्या मुली हे करू नको, तर त्यावेळेला ती गोष्ट जरी मला आवडीची आहे, जरी मला प्रिय आहे, जो व्यक्ती त्या गोष्टीला बलिदान करतो तोच व्यक्ती अब्रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी सक्षम होतो. जर मी माझ्या मर्जीने जगतोय, माझ्या मनासारखं जगतोय, मला जे आवडतं त्या प्रकारे जगतोय, पण देव म्हणतो की या गोष्टी मला नकोय, ज्या मी या गोष्टी माझ्या जीवनातून वर्ज्य करतो. म्हणून येशू म्हणतो, जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो, प्रथम त्याने स्वतःचा नकार करावा. स्वतःचा नकार करावा. देवाची इच्छा आहे की माझ्या मुला माझ्या मुली थोडा वेळ बायबल हातामध्ये घेऊन बस. आणि मी जर मोबाईल घेऊन बसतोय तर मला अब्रामाचे आशीर्वाद मिळणार नाही. मला त्यावेळेला तो मोबाईल त्यागून मला देवाच्या सानिध्यात येऊन त्याच्या वचनातून तो माझ्याशी काय बोलतोय त्याला महत्व दिलं तर मी अब्रामाचे आशीर्वाद आणि अब्रामासहित आशीर्वाद मिळवू शकतो. पण जर मला वाणी येते किंवा मला कुठे आतून वाटते की बराच वेळ घेतलंय, बघून बघून बोर झाले, पण मी त्याला सोडत नाहीये, तर माझ्या जीवनामध्ये ते आशीर्वाद येऊ शकत. अब्रामाच्या आशीर्वादासाठी अब्रामाप्रमाणे त्याग करणं गरजेचं आहे. आम्ही किती त्याग करतो, जगाचा किती त्याग करतो आणि देवाच्या मार्गाचा किती स्वीकार करतो. आम्ही किती जगाला वेळ देतो आणि जो आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करतो, जो आमच्या नाकपुढे श्वास ठेवतो, आम्ही त्याला किती महत्व देतो याचाही अभ्यास करा. देवाचा मित्र असाच होत नाही. जर तुम्हाला आणि मला फक्त गीत गाऊन आज लोक आराधना करतात, दोस्त है तू मेरा, यार है तू मेरा, फक्त गाणं गाऊन होणार नाही. दोस्ती निभवण्यासाठी कुर्बानी पण दिली पाहिजे. दोस्ती निभवण्यासाठी त्याग पण करणं गरजेचं आहे. 2 पैसे कमी मिळाले हरकत नाही, पण मी माझ्या दोस्ताच्या आज भवनामध्ये जाणार आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये जाणार आहे, त्याच्या सानिध्यामध्ये जाणार आहे, भले मला कोणी काही समजो. त्या कुबड्या स्त्रीला अब्रामाची कन्या का म्हटलं? 18 वर्ष कुबड असणाऱ्या अवस्थेमध्ये, वाकलेल्या अवस्थेमध्ये जग तिच्यावर हसत होतं, परंतु ती आपल्या मित्राच्या दर्शनाला, आपल्या देवाच्या दर्शनाला देवाच्या मंदिरामध्ये जात होती. म्हणून एक दिवस देव स्वतः तिचा मित्र, तिचा वल्लभ तिच्यासमोर प्रगट झाला आणि तिला नवजीवन देऊन तिला उपाधी दिली. ही अब्रामाची कन्या आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, पण आम्ही कदाचित त्याला साधारणपणे घेतला असेल. बायबल सांगतं की देवावर विश्वास ठेवण्यामुळे, त्या विश्वासामुळं जी कुर्बानी त्याने आपल्या मुलाची दिली. वाचा वाटलं असतं 21 वचन काय सांगतं, वाचा. आपला बाप अब्राम याने आपला पुत्र इसाक याला यज्ञवेदीवर अर्पिले, यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? एकुलता एक मुलगा, त्याच्या आधी त्यांनी सांगितलं इस्माईलला हाकलून दे. इस्माईल आणि इस्माईलच्या आईला दोघांनाही हाकलून दिलं. बेर्शेबाच्या राण्यात निघून गेले ते. आणि त्याच्यानंतर तो इसाकाचं बलिदान मागतोय, पण त्याने त्या ठिकाणामध्ये तो डगमगला नाही. त्या ठिकाणामध्ये तो डगमगला नाही की माझ्याकडे आता हे एकुलता एक मुलगा आहे, माझं वय होऊन चाललेलं आहे, आता मला मूल होणं पण शक्य नाहीये. पण मग कसं काय विश्वास ठेवला? कधी कधी काही गोष्टी देव आमच्याकडून काढून घेतो. त्या काढून घेण्याची प्रक्रिया नसती, फक्त एक कसोटी असती, एक परीक्षा असती. त्या परीक्षेमध्ये आम्ही अब्रामाची विश्वासाची क्रिया जर राखतो तर त्या क्रियेद्वारे, त्या प्रोसेसद्वारे जे अभिवचन दिले ते आशीर्वादामध्ये कन्वर्ट होतं. हालेलुया. आम्हाला वाईट वाटतं की देव असं का करत आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं आमच्या जीवनामधला एखादा व्यक्ती या जगातून गेला, आमचा प्रिय व्यक्ती आहे, पण ती देवाची योजना असती, पण त्याच्यानंतर देव एक नवीन व्यक्तिमत्व कदाचित जगात आणत असतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यासाठी त्या प्रक्रियेमध्ये जो कोणी अभिवचनाकडे पाहून जगतो त्याच्यावर देव कृपा करतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक लास्ट वचन आपण वाचूया आणि मग प्रार्थनेमध्ये जाऊया. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 7.
ते असे ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. ज्या माणसाला हिशोबी प्रभू पाप लावित नाही तो धन्य. ओके, आता 1 आणि 2. तर मग आपला पूर्वज अब्राम याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे, कारण अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्रलेख काय सांगतो, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आम्ही एका लाईनीमध्ये वाचून जातो, मगाशी पण तेच वाचलं, इथं पण तेच आहे. अब्रामाने देवावर विश्वास ठेवला म्हणजे कोणता विश्वास? तो जेव्हा त्याच्या देशातून निघाला तो विश्वास नाही, तो विश्वास नाही. ज्या वेळेला देवाने त्याचा एकुलता एक पुत्र मागितला तरी सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला. कोणता विश्वास ठेवला? तर याच 4 अध्यायामध्ये आम्ही जर 18 वचनापासून पुढे गेलो तर उत्तमरित्या आम्हाला समजणार आहे. वाचा. तशी तुझी संतती होईल, ह्याप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बल न होता आपले निर्जीव झालेले शरीर, आपलं 100 वर्षाचं निर्जीव झालेलं शरीर व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण, साराचं गर्भाशयाचं निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतलं. माझी जवानी गेली, तिच्या गर्भाशय म्हातारं झाले किंवा निर्जीव झाले, आता याच्यातून प्रोडक्शन काही होणार नाहीये हे लक्षात घेतलं. लक्षात घेण्याविषयी काय नाही, नॉलेज घेण्याविषयी काय नाहीये, औषधोपचाराची माहिती घेण्याबद्दल काय नाहीये, जगाची माहिती घेण्याबद्दल काय नाही, सगळं लक्षात घ्या. पण पुढे महत्वाची गोष्ट ऐका. परंतु देवाच्या अभिवचनाकडे, देवाने दिलेले उत्पत्तीच्या 12 अध्यायामध्ये जे अभिवचन त्याला दिलं होतं, उत्पत्तीच्या 15 अध्यायामध्ये, उत्पत्तीच्या 17 अध्यायामध्ये जे अभिवचन त्याला दिलं होतं, त्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. त्याने विश्वासाने, ती जी प्रक्रिया आहे ना, तो जो मधला भाग आहे ना, अभिवचन ज्याला इंग्लिशमध्ये प्रॉमिस म्हणतात, आशीर्वाद ज्याला ब्लेसिंग म्हणतात, पण प्रॉमिस टू ब्लेसिंग त्याच्या मधला जो रस्ता आहे, तिथे जे प्रोसेस आहे, तिकडे जे आमची कसोटी आहे, त्या कसोटीमध्ये आम्ही इकडे तिकडे न पाहता अभिवचनाकडे पाहून प्रार्थना करा, अभिवचनाकडे पाहून चाला, अभिवचनाकडे पाहून विश्वास ठेवा. मग किती वर्ष झालेत, किती टाइम झालाय, काय परिस्थिती आहे, याकडे अब्रामाप्रमाणे पाहायचं नाही. अभिवचनाकडे पाहून तो डळमळला नाही, तो दुर्बल झाला नाही, तर बायबल सांगतं की त्याने देवाचं गौरव केलं. पुढं, आणि देव आपण दिलेले अभिवचन, नीट ऐका, देव आपण दिलेलं प्रॉमिस, देव आपण दिलेली प्रतिज्ञा, देव आपण दिलेलं अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे. आमचा देव जो अभिवचन देतो तो पूर्ण करण्यास समर्थ आहे, यावर आमचा पहिला विश्वास असला पाहिजे. पुढे, समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. इथं ऐकायला, बोलायला आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, टाळ्या वाजवायला खूप सोपं आहे. पण आज जे अभिवचन परमेश्वर तुम्हाला देत आहे की मी ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला अब्रामाचे आशीर्वाद देत आहे, तर तुमची परिस्थिती आज काही असो, तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असो, शारीरिक समस्या असो, नोकरीची समस्या असो, बिझनेसची असो, लेकरांची असो, वैयक्तिक असो, सेवेमध्ये असो, या सगळ्या गोष्टीकडे न पाहता तुमची पक्की खात्री असली पाहिजे, माझा येशू मला दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यास समर्थ आहे. तो काय मनुष्य नाहीये की आज बोलाल आणि उद्या बदलून जाईल. तो देव आहे आणि काल, आज, युगानुयुग सारखा आहे आणि तो आपला अभिवचन आपल्या लोकांच्या जीवनात पूर्ण करण्यास समर्थ आहे. हालेलुया. पुढे, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. ते नीतिमत्व असं त्याच्यासाठी गणण्यात. आता इथं खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षपूर्वक ऐका. काही हा पॉइंट सांगण्यापूर्वी महत्वाची गोष्ट सांगतो. काही लोकांचं असं शिक्षण आहे, ते असं म्हणतात
की जे अभिवचन, जे प्रॉमिस, जी प्रतिज्ञा, जे काही आहे ते फक्त इस्रायल लोकांसाठी आहे, तुमच्या माझ्यासाठी नाहीये. त्यांचं शिक्षण असं आहे की ते फक्त इस्रायल लोकांसाठी होईल. असे बरेचसे लोक फिरत आहेत आणि विश्वासाला कुठंतरी परिवर्तित करत आहे. तर त्यांना या वचनाने तुम्ही उत्तर देऊ शकता. 22 नंबरच्या वचनाने वाचा. म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. पुढे ते त्याच्याकडे गणण्यात आले. हे केवळ त्याच्यासाठी नव्हे. हे केवळ त्याच्यासाठी नव्हे. म्हणजे हा शब्द काय सांगतो? फक्त त्याच्यासाठीच नव्हे. नीट ऐका. जे अभिवचन अब्रामासाठी आहे, ज्याच्यामुळे तो परीक्षा देऊन ते नीतिमत्व मिळवलं, देवाचा मित्र झाला, हे फक्त अब्रामासाठीच नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याने मेलेल्यामधून उठविले, ज्याला मेलेल्यातून उठवले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्यासाठी ते लिहिलेले आहे. आपल्यासाठी ते लिहिलेले आहे. मला खूप आनंद होतो. कुणी आपल्यासाठी काही लिहून नाही ठेवलं तर हरकत नाही, पण पवित्र आत्म्याने अब्रामाचे आशीर्वाद येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहून ठेवलेले आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाचा परत 23 वचन. ते त्याच्यासाठी गणण्यात आले. हे केवळ त्याच्यासाठीच नव्हे. त्याच्यासाठी म्हणजे अब्रामासाठीच नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त. किती लोक येशूवर विश्वास ठेवतात? ओके. येशूला ज्याने मेलेल्यामधून उठविले, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासही ते लिहिलेले आहे. आपणासाठीही ते लिहिण्यात आलेलं आहे. कोणी तुम्हाला म्हणाल की हे फक्त इस्रायल लोकांपुरती आहे, अब्रामापुरती आहे, त्यांना सांगा ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला अब्रामाचे आशीर्वाद गलती 3:14 मध्ये पण दिलेला आहे. गलती 3:9 मध्ये अब्रामासहित आशीर्वाद दिलेला आहे. आणि रोमकरास पत्र 4 अध्याय आणि वचन 24 मध्ये पण दिला आहे की ते फक्त अब्रामापुरतं नाहीये, तर प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याने मरणातून जिवंत केलं, जे त्या पित्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु ते नीतिमत्व, ते रायचसनेस अब्रामाला 2 दिवसाच्या प्रार्थनेत नाही मिळालं. त्याच्यासाठी एका कठोर परिश्रमातून, विश्वासाची पारख होत असताना, त्या कसोटीतून जात असताना, लोक त्याच्या कानावरती, तो ज्या डेऱ्यात राहायचा, पक्क्या घरात नव्हता, डेऱ्यामधून त्याच्या आजूबाजूला लोक कुजबूज करायचे. आता या म्हाताऱ्याला काय होणार आहे, या म्हातारीतून काय जन्म घेणार आहे, याचा जो नोकर एलिएझर आहे हाच वारिस होणार आहे, याच्यातून काय उत्पन्न होणार नाही. परंतु या सगळ्या गोष्टी ऐकूनही काही लोक त्याच्या पाठीमाग त्याची हेटाळणी करत असतील, पण तरी सुद्धा अब्राम 24 वर्ष देवाच्या मागे चालला. एक मधली चूक सोडली, ती बाजूला केली, तर बाकी अब्राम हा देवाशी प्रामाणिक होता. कदाचित तुमच्या कानावर तुमचा अपमान येत असेल, तुमची परिस्थिती तुमचेच लोक तुमच्यासमोर आणत असतील, पण जर अब्रामाचा आशीर्वाद पाहिजे तर अब्राम, बायबल सांगतो, लोकांच्या शब्दाकडे पाहत नव्हता, तर तो अभिवचनाकडे पाहून दुर्बल न होता विश्वासात सबळ होऊन त्यांनी देवाचं गौरव केलं. आणि जे अस्तित्वात नव्हतं ते त्यांनी अस्तित्वात आणलं. आशेला जागा नसतानाही त्यांनी ते आशेने मिळवलं, कारण तुमचा आणि माझा देव आशेचा देव आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पुढे आपण आणखी काही गोष्टी अब्रामाच्या आशीर्वादाचे पाहणार आहोत. अब्रामाचे बरकतीचे आशीर्वाद पाहणार आहोत, आत्मिक आशीर्वाद पाहणार आहोत, अब्रामाच्या प्रार्थनेच्या उत्तराचे आशीर्वाद पाहणार आहोत. पण त्याच्यासाठी आज तुम्ही देवासमोर स्वतःला समर्पित करा आणि म्हणा की मला अब्रामासहित आशीर्वाद पाहिजे, मला ख्रिस्त येशूमध्ये अब्रामाचे आशीर्वाद पाहिजे. आज माझ्या जीवनामध्ये किती परीक्षा आणि संकट असो, पण मी मागं फिरणार नाही.